मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याला त्यांची उपस्थिती असणार आहे। या मेळाव्यामध्ये 30 ते 40 हजार महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात येणार आहे। राहुरी हा आमदार प्राजक्त तनपुरे यांचा मतदारसंघ आहे। संध्याकाळी 4 वाजता राहुरी शहरामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवस्वराज्य यात्रा आज नगरमध्ये असेल। सकाळी 10:30 वाजता नंदनवन लॉन्समध्ये यात्रेचं आगमन होईल। त्यानंतर जाहीर सभा होणार आहे। दुपारी 1 वाजता अहमदनगर शहरातून यात्रा शिर्डीकडे निघणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता पारनेरच्या निघोजमध्ये जाहीर सभा होऊन यात्रा पुण्याकडे प्रस्थान होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल झालेत। अमरावती रेल्वे स्थानकात राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी केली। राज ठाकरे 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर असणार। राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असताना आता नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचाही ते आढावा घेणार आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरामध्ये शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला। पोंभुर्णा इथल्या सुमनमंगल कार्यालयात दुपारी 1 वाजता मेळावा आहे। भास्कर जाधव मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। दक्षिण सोलापूरचे भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य, आमदार सुभाष देशमुख यांच्यातला वाद चिघळला। वैद्यांना पाठिंबा दिलेल्या 7 माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरावर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुखांच्या समर्थकांनी केली। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे। मावळमध्ये एकनाथ शिंदे पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। भोर, वेल्हा, मुळशी या मतदारसंघात पक्षानं शक्ती प्रदर्शन केलंय। संजय निरुपमांच्या उपस्थितीमध्ये पक्षाची बैठक पार पडली। बाळासाहेब चांदेरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि 3ही मतदारसंघ शिंदे पक्षाकडे आले पाहिजेत अशा दृष्टीने सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश दिले। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जातोय। निवडणूक आयोगाचं पथक कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहे। उद्यापर्यंत पथक तयारीचा आढावा घेणार आहे। अधिकाऱ्यांचं पथक आज सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक करणार आहे। सातारा जिल्ह्यातल्या माण, वाई आणि कराड दक्षिणवर काँग्रेसनं दावा केलाय। राष्ट्रीय काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, मात्र माण आणि वाई हे मतदारसंघ सुद्धा मिळावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। उमरगा लोहार मतदारसंघाच्या जागेवरून माहितीत वाद पेटण्याची शक्यता आहे। या मतदारसंघातून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे उमेदवारीवर ठाम आहेत। या आरक्षित मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले सलग 3 वेळा निवडून आलेत। याही वेळी त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र कैलास शिंदेंनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आणि तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढण्याचे संकेत त्यांनी दिले। संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या मेडिकल कॉलेज विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झाली आहे। सिल्लोडमधल्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी 300 खाटांचं हॉस्पिटल असल्याचं खोटं शपथपत्र सादर केल्याचा आरोप सत्तारांवर करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेली यांनी याचिका दाखल केली। धुळे ग्रामीणसह धुळे शहर, साक्री, शिंदखेडा विधानसभा काँग्रेसला द्या अशी मागणी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक झाली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केली। धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचं मताधिक्य घटल्यानं कार्यकर्त्यांनी हा दावा केला। महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सर्वच कृषी पंपधारक शेतकरी आणि सहकारी पाणीपुरवठा संस्था यांना मोफत वीज मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। 7.5 हॉर्स पॉवरच्या वरच्या सर्व कृषी पंपधारकांना बळीराजा मोफत योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली। नागपूरमध्ये आज आदिवासी गोंडगोवारी जमातीचा मोर्चा निघणार आहे। जमातीला एसटी प्रवर्गाचे लाभ मिळावेत यासाठी स्थापन केलेल्या वडणे समितीचा अहवाल लवकर जाहीर करावा अशी मागणी समाजाची आहे। त्यामुळे संविधान चौकात समाजाचे 3 प्रतिनिधी आमरण उपोषणाला बसलेत। या पार्श्वभूमीवर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यशवंत स्टेडियम इथून मोर्चाकडे जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला। औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला शासनानं तात्काळ मान्यता द्यावी यासाठी गावकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। कामगार मंत्री सुरेश खाडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेनं केली आहे। सांगलीच्या कुपवाड एमआयडीसीमध्ये गेल्या 18 दिवसांपासून कामगारांचं आंदोलन सुरू आहे, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला।
धाराशिव शहरामध्ये रिपाई डेमोक्रॅटिकच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। मागासवर्गीय भागामध्ये कामं न करत लाखो रुपयांचा निधी हडपणाऱ्या ठेकेदाराविरोधात आणि नगरपालिकेविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। या विभागातल्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्त करत असल्यामुळे राजपत्रित अधिकारी संघटनेनं राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला। मावळमधल्या प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं लोहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी लोहगड किल्ला परिसर, शाळा, सभोवतालचा परिसर आणि त्याचप्रमाणे संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आलं। घराघरांमध्ये जाऊन महिला भगिनींना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली। मावळामध्ये बैलपोळा सण जल्लोषात साजरा केला जातो। ज्यांच्याकडे शेती नाहीये ते मातीच्या बैलाची पूजा करतात, त्यामुळे मातीचे बैल विकत घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी असते। कुंभारवाड्यात या मातीच्या बैलांना रंगरंगोटी करण्याची सध्या लगबग सुरू आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 परीक्षेची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या परीक्षेमध्ये महेश घाटुळे यानं प्रथम, प्रीतम सानप यानं द्वितीय, शुभम पवार यानं तिसरा क्रमांक पटकावलाय, तर वैष्णवी बावस्कर हिनं मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलाय। सोलापूर विमानतळाला डीजीसीएकडून परवाना देण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची तपासणी केली। विमानतळ प्रशासनानं सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर परवाना मंजूर झालाय। आता लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे। मावळमधील अश्विनी खंडागळेची आदर्श कृषी सहाय्यक प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली। नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळा 2024 आयोजित करण्यात आला। कृषी विभागामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे कृषी सहाय्यक अश्विनी खंडागळेंना पुरस्कार जाहीर केला। जालना शहरातल्या सामनगाव घनकचरा प्रकल्पाचं काम 15 वर्षांनंतरही अर्धवट अवस्थेत आहे। हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, शहरातल्या कचऱ्याची समस्या सुटणार की नाही असे प्रश्न नागरिक विचारतात। 15 जानेवारी 2009 मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली, मात्र अजूनही हा प्रकल्प अपूर्णच आहे। कोल्हापूरमध्ये धावत्या एसटीमध्ये सासू आणि सासऱ्यानं जावयाचा खून केल्याची घटना समोर आली आहे। एसटीमध्ये जावयाचा खून करून एसटी स्टँडमधल्या पायरीवर मृतदेह टाकला आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं। जावई दारू पिऊन मुलीला प्रचंड त्रास देत असल्याच्या रागातून सासू सासऱ्यानं हे कृत्य केलं। रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे। 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण आणि अशा प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी होणार आहे। साताऱ्यातल्या बोरगाव हद्दीमध्ये 1,11,000चा गांजा जप्त केला। बोरगावमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 1 किलो गांजा जप्त केला।